नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या घडीला बकासूर हा 2 मैदानांवर लॉबी टच झालेला आहे. बकासूरची गाडी फॉल ठरलेली आहे. तर मित्रांनो, बकासूरला आता यापुढे केवळ टॉपच्याच बैलांचा पैरा करणे आवश्यक आहे का? कारण या अगोदर 3-3.5 महिने तर बकासूरची गाडी व्यवस्थित धावत होती, परंतु आता एकापाठोपाठ एक अशा 2 मैदानांवर बकासूरची गाडी ही फॉल ठरलेली आहे, लॉबी टच झालेली आहे. तिला बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर हे होते. यांनी गाडी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने हाकली होती. त्यानंतर विठ्ठल नाना ड्रायव्हर यांच्याकडून सुद्धा गाडी लॉबी टच व्हायला लागली आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये विठ्ठल नाना ड्रायव्हर यांच्याकडून बकासूरची गाडी ही नंतरच्या काळामध्ये लॉबी टच होत होती. तर बबलू चाचा हे ड्रायव्हर आले. यांनी बऱ्यापैकी बकासूरची गाडी सांभाळली आणि लॉबी टच होऊन दिलेली नाही. बरेचसे महिने झाले हे बबलू चाचा ड्रायव्हर हेच असतात बकासूरच्या गाडीवर आणि त्यांनी बऱ्यापैकी गाडीला सावरली होती. परंतु आता मागे झालेल्या 2 मैदानांवर लगातार पुन्हा एकदा लॉबी टचचा प्रकार बकासूरसोबत सुरू झालेला आहे. याला मुख्य कारण काय असू शकते? सुट्टी मेकर हे गाडी सोडता वेळेस मागे पुढे सोडत असतात किंवा मैदान व्यवस्थित नसते. त्याचबरोबर मुख्यतः करून बकासूरला त्याच्यासारखा पैरा नसतो, यामुळे लॉबी टच होते. आणि दुसरे कारण म्हणजे ड्रायव्हरचीही हातचलाकीसुद्धा या कामी महत्त्वाची ठरते. कारण ड्रायव्हर हा गाडी बाजूला जाताना ती थांबवण्याचा प्रयत्न आणि नेमका पाठीमधूनच धावण्याचा प्रयत्न करणे हे ड्रायव्हरचे काम आहे. तर ड्रायव्हरची सुद्धा येथे मोठी भूमिका आहे. मित्रांनो, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी बैलगाडा क्षेत्रामध्ये बरेचसे बदल आपणास पाहावयास मिळत आहेत आणि प्रत्येक मैदानावर नवनवीन चेहरे हे उदयास येत आहेत आणि यामध्ये खूप अटीतटीच्या लढतीसुद्धा आपणास पाहावयास मिळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फॉर्ममध्ये हे बरेचसे बैल आलेले आहेत आणि या सर्व बैलांशी 2 हात बकासूरला करावे लागत आहेत. त्यामध्ये घरणिकीचा राजा आहे, लखन आहे, निंबाळकर सरांचा सर्जा आहे, कॉकटेल आहे, अर्जुन आहे, त्यानंतर मथुरसुद्धा आहे. हे जे काही टॉपचे बैल आहेत या बैलांसोबत बकासूरला प्रत्येक मैदानावर टफ फाईटचा सामना करावा लागत आहे. हे बैल आहेत जे आत्ता सध्या मी नावे घेतलेली आहेत, याच्यापेक्षाही अजूनही बैल आहेत. ते सर्वच बकासूरच्या विरोधामध्येच धावत असतात आणि सर्व हे बैल आहेत हे त्यांचा पैरा हा टॉपचाच करत असतात, जेणेकरून त्यांना 1 नंबर कसा पटकवता येईल याकडे या सर्व टॉपच्या बैलांचे लक्ष असते. त्यामुळे त्यांना टॉपचा पैरा करणे आवश्यक असते, परंतु बकासूरचे तसे नसते. तर यामध्ये बकासूरचे नियोजन करणारी जी काही मंडळी आहे ती सांगत असते की आम्ही दुसऱ्यांचा बैल उजेडात आणण्यासाठी कोणत्याही बैलासोबत बकासूरचा पैरा करत असतो. परंतु यामध्ये फरक पडत असतो, कारण जो काही समोरचा बैल असतो टॉपचा, जी काही टॉपची जोडी असते ती टॉपचाच पैरा घेऊन धावत असते. परंतु बकासूरच्या पदरात हा टॉपचा बैल नसतो. जो काही बैल उजेडात येण्यासाठी धडपडत असतो त्याचा बकासूरला पैरा केलेला असतो, त्यामुळे बकासूरची हार होत असते. तर मित्रांनो, बकासूरचे नियोजन करणारे आहेत त्यांना असे वाटते की
बकासूरचा पायरा हा आम्ही एकदम चांगला केलेला आहे, परंतु तसे अजिबात नसते. बकासूरला कमकुवत पायरा हे लोक मिळवून देतात आणि तेथेच बकासूरची हार होत असते. पहिल्यांदा बकासूर हा पुशेगावच्या मैदानावर हिंदकेसरी झाला आणि तिथपासून जर आत्तापर्यंत बकासूरला योग्य आणि टॉपचा पायरा असता तर आत्तापर्यंत बकासूर हा 20 वेळा हिंदकेसरी झालेला असता. परंतु जे बकासूरचे मालक आहेत, काही नियोजनकर्ते त्यांनी ठेवलेले आहेत, ते नियोजन आपले नातेवाईक, मित्रमंडळ, आपुलकीचे श्रीमंत लोक यांच्याबरोबर बकासूरचा पायरा करत असतात आणि तेथे बकासूरला जास्त करून हार पत्करावी लागते. लॉबी टचचे प्रकार होत असतात किंवा इतर काही प्रकार होत असतात आणि त्यामध्ये बकासूरच्या कारकिर्दीवर याचा परिणाम पडतो. मित्रांनो, बकासूर प्रेमींचे सर्वांचे आपले हेच म्हणणे असणार की बकासूरला आता तुम्ही टॉपचा पायरा पाहत जा. जे काही टॉपचे बैल आहेत त्यापैकीच पायरा असावा, कारण आत्ता सध्या अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळत आहेत आणि नवनवीन चेहरे हे बैलगाडा क्षेत्रामध्ये येत आहेत. त्यामध्ये घरणिकीचा राजा बैल बकासूरमुळे जास्त करून फॉर्मला आलेला आहे आणि बरेचसे असे बैल आहेत की ते बकासूरच्या पायऱ्यामुळे प्रसिद्धीला आलेले आहेत. तर ही खूप अटीतटीच्या लढती हल्ली सध्या येथे आहेत बैलगाडा क्षेत्रामध्ये. तर जेणेकरून बकासूरला हा टॉपचाच पायरा असणे आवश्यक आहे. जर आपण उजेडात दुसऱ्याचा बैल आणण्यासाठी आपण जर गेलो तर आपला बैल अस्ती अंधारात जाऊ शकतो, असे माझे बकासूरचे नियोजन करणारे जे काही लोक आहेत त्यांना सांगणे आहे. तर मित्रांनो, याबाबत आपले म्हणणे काय आहे? येत्या 17 तारखेला बकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हे एकत्र धावणार आहेत आणि तशी इच्छा रणजित सर निंबाळकर यांची होती, म्हणून ही गाडी 17 तारखेला धावणार आहे. तर पाहूया यामध्ये बकासूर आणि सर्जा विजयी होतात का, गुलालामध्ये राहतात का, कितवा नंबर घेत आहेत. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा.